We fly, we fight, we own the blue sky, the earth below, the yonder above. We guard our nation, day and night. Our presence is felt, but we are seldom seen. We strike with precision and power. We defend with valor, swift and smart, undeterred and unfazed. Generations of courage and sacrifice define our flight. We achieve the impossible. Precision and finesse define our style. We are air warriors. Jai Hind. जय हिंद. तर आपण आता कोणाशी बोलायला सुरुवात करणार आहोत? विजय शेळके. विंग कमांडर विजय शेळके. आपण नॅशनल डिफेन्स अकादमी मध्ये इंडियन एअरफोर्सचे एक अतिशय डिस्टिंग्विश्ड म्हणजे प्रतिष्ठित अधिकारी म्हणून इन्स्ट्रक्टर या पदावर ते आज नियुक्त आहेत. 2016 साली प्रेस्टिजियस अशा सूर्यकिरण एरोबॅटिक टीम मध्ये आपण सामील झालात. आपल्या कारकिर्दीतील हा अभिमानाचा क्षण. ही टीम इंडियन एअरफोर्सचा मानबिंदू आहे आणि आपल्या कौशल्याबद्दल आपण सर्वश्रुत आहात. 2019 साली आपल्या आयुष्यात एक मोठी दुर्घटना घडली ज्यात आपण जबर जखमी झालात. जीवन आणि मृत्यूच्या संघर्षात आपण स्वतःच्या तीव्र इच्छाशक्ती, इनडॉमिटेबल स्पिरिट म्हणजे अदम्य आत्मशक्तीच्या बळावर बाजी मारलीत आणि माघार न घेता 2020 साली परत आपल्या ठिकाणी रुजू झालात. सर, आपल्या या असामान्य कर्तृत्वाला आमचा सलाम आणि आमच्याकडनं टाळ्या. आपली कहाणी या मुलांसाठी आज नक्कीच ऊर्जेचा स्रोत असेल. तर आपण आता सुरू करूया. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हाव इज इट? व्हेरी नाईस. पहिले कसे बोलत होतात सांगा. परत युजल कसं? गुड मॉर्निंग सर. आय नो दॅट. आणि त्या दिवसापासून बदललाय. येस, कसा? शाबास. इथूनच त्यांनी ट्रान्सफॉर्मेशनला सुरुवात केली. ग्रेट. सर, आपण जरा या फोटोजवर जाऊया. हे बाळ कोण आहे बाई आणि हे काय आहे जरा? ओके, मी आहे हा. 1 वर्षाचा आहे. हे माझे आजोबा आहेत आणि ही माझी आजी आहे. बेसिकली दाखवायचं कारण हे होतं की मी एका शेतकरी घराण्यातून येतो आणि आजोबा शेतकरी आहेत, वडील शेती करतात. म्हणजे डिफेन्स अशी कोणीही असं काही रिलेटेड नव्हतं. ठीक आहे. आणि मग हे मी एक असं हा एक घोड्यावर मुलगा आहे, याचं काय ते सांगाल मुलांना? ओके, पण शेतकरी जरी असले तर ते म्हणजे मोठे शेतकरी होते. त्यांच्याकडे घोडा होता अगोदर आणि आजोबा रोज शेताला घोड्याने जात होते. आणि मी गावातल्या शाळेत मी जेव्हा तिथे ऍडमिशन घेतलं म्हणजे मजा करायला जात होतो. शाळा पण आपलीच होती गावातली, शेळके विद्यालय. तर मग तिथे शाळा आपली, शिक्षक आपले, शाळाच आपली म्हणल्यावर मग मी घोड्यावर जायचो शाळेत. आणि जेव्हा मन करेल तेव्हा जायचो आणि जेव्हा मन करेल तेव्हा वापस यायचो. सो आय वॉज अ बॅड बॉय ऍक्च्युली. नाव आय नो दॅट. माझ्या मते इथे पाठवण्यात आलं. हो, मेन एम सैनिक स्कूलला टाकण्याचा माझ्या वडिलांचा हा होता की आजोबा आजीपासून दूर करायचं होतं मला. कारण मी त्यांच्यात म्हणजे लाडात वाढत होतो. सो हे थॉट त्यांना वाटलं की मी पुढे जाऊन बिघडेन, काहीतरी करायला पाहिजे याच्याबद्दल, आणि त्यांनी मला सैनिक स्कूलला टाकलं. पण इथे माझं पूर्ण आयुष्य चेंज झालं. ऍक्च्युली सैनिक स्कूल हे एस्टॅब्लिश झालेत 1961 मध्ये. फर्स्ट सैनिक स्कूल एस्टॅब्लिश केलं होतं. त्याच्या मागचा हेतू असा होता की सर्व वर्गातून स्टुडंट्सना ट्रेन करणं आणि डिफेन्स फोर्सेसमध्ये पाठवणं. तुम्हाला किती शिक्षा झाल्या सैनिक स्कूलचा? खूप झाल्या होत्या. खूप. तर तिथे डिसिप्लिन इज अ मेजर थिंग. आणि आम्ही म्हणजे तुम्हाला जसं सांगितलं लाडात वाढलो होतो, तर माझी मर्जी असं चलत नाही. ते खूप पनिशमेंट भेटल्यानंतर मग मी सरळ झालो आणि नंतर मग ठीक वागायला लागलो. आणि सैनिक स्कूलमध्येच तिथे एनडीए बद्दल माहिती भेटली. आणि वन ऑफ द रिझन्स वाय जॉईन एनडीए इज कारण आम्ही सैनिक स्कूलमध्ये जेव्हा होतो मी 6वी ते 12वी सॉरी, तर मी पाहायचो की 12वीत जे स्टुडंट्स UPSC क्लिअर करून वापस यायचे ना स्कूलमध्ये,
देवर लाईक गॉड्स. आमच्यासाठी देव माणूस होता तो. म्हणजे हो UPSC क्लिअर केलं, त्यातल्या त्यात जो SSB क्लिअर केला तो आणखीन मोठा झाला. आणि तो जो ऑरा होता, तो जो म्हणजे प्रेम रिस्पेक्ट जी भेटायची ना, ती खूप आवडायची आम्हाला. पण नंतर जसं जसं मोठं झालो त्यावेळेस आम्हाला कळालं की इट्स एक प्रोफेशन आहे विच इज अ व्हेरी नोबल प्रोफेशन. आणि त्याच्याबद्दल आमच्या शिक्षकांनी आम्हाला खूप प्रोत्साहित केलं तिथे स्कूलमध्ये. आणि त्यामुळं NDAचं ध्येय हे केलं. हे तुम्हाला कमेंडेशन लेटर आहे का? नाही, NDA मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प्स वगैरे होतात. तर ऍज अ ग्रुप आम्ही सेकंड टर्म मध्ये फर्स्ट आलो होतो, ते त्याची ट्रॉफी आहे. हा तुमचा वर्ग अभ्यासाचा क्लास? हे मध्ये डॉर्मेटरी मध्ये मी अभ्यास करत होतो. आणि दिस इज माय ग्रॅज्युएशन. 3 जून 1999 मध्ये मला JNU कडनं BSc डिग्री. NDAचा करिक्युलम इट्स अ मिलिटरी ट्रेनिंग ऍज वेल एज अकॅडमिक ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतं तिथे. तर ती BSc डिग्री एक्सेप्ट करते. हे अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर आहेत, डॉक्टर अनिल काकोडकर. त्यांच्या हस्ते त्यांना, तुला दिसतंय ना बाळा? हा, त्यामुळे NDA तर झालं सर. नंतर ये क्या है? ओके, NDA मधनं पास आउट झाल्यानंतर मग 1 वर्षाची ट्रेनिंग इंडिव्हिज्युअल अकॅडमीज मध्ये होते. सर्व्हिस स्पेसिफिक अकॅडमीज त्यात 3 आहेत. नेव्हल अकॅडमी जे एझमलला आहे, इंडियन मिलिटरी अकॅडमी IMA जी देहरादून मध्ये आहे, आणि एअरफोर्स अकॅडमी डुंडिगल हैदराबादला आहे. पण सर तुम्ही एअरफोर्सला जायचं हे कधी डिसाईड केलेलं? ते स्कूलमध्येच डिसाईड केलं मी. त्याचं कारण असं होतं, आय वॉज म्हणजे खूप लेझी होतो मी. मला फिजिकल ऍक्टिव्हिटी बिलकुल आवडत नव्हती. जो खेळायचो मी, पण जेव्हा मी UPSCचा फॉर्म भरत होतो, त्याच्यात UPSC फॉर्म भरतेच तुम्हाला चॉईसेस द्यायचे असतात, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. त्याप्रमाणे SSBचा कॉल येतो. तर आय वॉज थिंकिंग की तिथे फर्स्ट चॉईस काय द्यायची. तर मी विचार केला की फिजिकल ऍक्टिव्हिटी आपल्याला डेली होत नाही. आय हेट दॅट थिंग. आणि मला पाण्याची पण भीती वाटते, पोहायची. त्यामुळे म्हटलं की एअरफोर्स सेफ वाटतंय. त्याला तेव्हा माहित नव्हतं मला की ते दोन्ही गोष्टी भेटत होत्या. म्हणजे पाण्यापासून दूर पण राहणार आणि रोज फिजिकल ऍक्टिव्हिटी करावं लागणार नाही. त्यामुळे मी एअरफोर्स सिलेक्ट केलं होतं. म्हणजे जमिनीची भीती, व्यायाम नाही करायचा म्हणून, आणि पाण्याची भीती म्हणून आकाशात, की जिथे काही तारा नाहीये तिथे तुम्ही असे वर असणारे आकाशात, ते प्रिफर त्यांनी केलं. आणि देन विल सी व्हॉट अ ग्रेट करिअर ही हॅड. सो आयुष्यामध्ये अशा गमतीशीर गोष्टी घडत असतात. सध्या आपण जरा फोटोग्राफ ट्रेनिंग पिरियड मध्ये, दिस इज अ किरण एअरक्राफ्ट. तर सोलो फ्लाइंग एक प्रकार आहे. सोलो मीन्स यू गो अलोन. ओके, त्याच्या अगोदर इन्स्ट्रक्टर शिकवतात तुम्हाला, त्यानंतर टेस्ट घेतात की आर यू फिट टू गो अलोन. सो दिस वॉज माय फर्स्ट सोलो. ऍक्च्युली इट इज रिस्की. ओके, डोंट डू इट. मग तुम्ही घाबरलात? हो, घाबरलं तर होतं. कारण याच्यामध्ये एकतर सॉरी, आय वॉज ब्रेकिंग द रूल हिअर. आय एम नॉट सपोज टू कॅरी एनी कॅमेरा, बट आय वॉन्टेड टू हॅव दॅट मोमेंट. मला तो मोमेंट कॅप्चर करायचा होता स्वतःसाठी, कारण ती एक मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. फर्स्ट टाइम मी सोलो जातोय, एकटा जातोय. आणि त्यामुळे मी घेऊन गेलो होतो. आणि ऍक्च्युली इथे मी स्टिक थ्रॉटल म्हणजे कंट्रोल सोडून मी फोटो घेतला स्वतःचा. त्यावेळेस दिस इज, कॅन यू मेक आउट, हे 99 मध्ये, तेव्हा सेल्फी कॅमेरा वगैरे नव्हतं. ठीक आहे, तिचा ऍक्च्युअल फिल्म कॅमेरा मी असा उलटा धरून फोटो काढला होता. मला त्यावेळेस माहिती नव्हतं की म्हणजे कसा येईल तो. म्हणजे त्यावेळेस हा सेल्फी आहे बेसिकली. आणि तिथं मग ट्रेनिंग कम्प्लीट केल्यानंतर आय वेंट टू MiG-21. दिस इज अ MiG-21. दिस इज MiG-21. म्हणजे भीती वाटणं स्वाभाविक आहे, खूप खूप काही करायचं असेल तर. पण त्याच्यावर तुम्ही कॉन्कर करणं तुमचं ट्रेनिंग गरजेचं आहे. दॅट इज युअर ट्रेनिंग पार्ट आय सपोज. हो, नाही तर करणं अशक्य आहेत गोष्टी. सर हे कुठलं आहे? हे मिराज 2000 आहे. आता तुम्हाला एक सांगतो, कोणत्याही प्रोफेशन मध्ये ना आपण एक बकेट लिस्ट टाईप बनवतो ना. मला माझ्या जीवनात हे करायचं आहे. तर ज्या दिवशी मी कमिशन झालो एअरफोर्स मध्ये, मला काही गोष्टी करायच्या होत्या. म्हणजे त्या दिवशी मी फर्स्ट टाइम सूर्यकिरणचा डिस्प्ले पाहिला होता. तर तिथे फायटर्स मध्ये जाणं ही माझी इच्छा होती. ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्टर. तर मला भरपूर प्रेशर होतं घरून, कारण माझ्या घरून जॉईंट फॅमिली, मोठे काका, आई सगळे म्हणजे घाबरले होते. रिझन बिंग, तिथे लातूरलाच डॉक्टर शेंडगे म्हणून एक डॉक्टर होते, ते फॅमिली फ्रेंड. त्यांचा मुलगा पण सैनिक स्कूलला होता, प्रसाद शेंडगे. तो 12वीत होता, मी जेव्हा 6वीत होतो. अँड ही जॉईन एअरफोर्स. अँड ड्युरिंग हिज ट्रेनिंग
त्यांचं क्रॅश झालं आणि तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता. नाव ही जी स्टोरी त्यांच्या डोळ्यासमोर होती, त्यामुळे ती भीती होती. घरातल्या सगळ्यांचा विरोध होता, फायटर्स घेऊ नको, ग्राउंड ड्युटी घे, इट इज सेफर टाईप ना. माझ्या घरात माझे पप्पा म्हणजे तिघ भाऊ आहेत, पप्पा मधले आहेत, हे एकटेच होते जे मला सतत प्रोत्साहित करत होते की तुला जे करायचं कर, तुला फायटर्स घ्यायचं फायटर्स घे. आणि अगेन्स्ट एव्हरीबडीज विश, सगळ्यांच्या इच्छेच्या विरोधात जाऊन मी फायटर्स चूज केलं होतं. आणि पुढे गेले तर फायटर्स मध्ये मग फायटर म्हणजे बरोबर राईट. आणि फायटर्स मध्ये मग ते एक बकेट लिस्ट होती की मिराज 2000 उडवायचं. सो आय कुड अचीव्ह दॅट ऑल्सो. हे बिकॉज हे जे विमान आहे Su-30 तेव्हा नवीन इंटक झाले होते, सुखोय 30. फायटर्स मध्ये दिस वॉज बेस्ट एअरक्राफ्ट अँड इट हॅड प्रूव्हन कारगिल युद्धामध्ये, म्हणजे 99 मध्ये कारगिल युद्ध झालं त्यावेळेस मिराज 2000 खूप नाव ऐकलं होतं. करेक्ट. तर ती इच्छा असते की म्हणजे मला फरारी चालवायची आहे, जसं वाटतं ना की मला हार्ले डेव्हिडसन बाईक चालवायची, हे ज्या आपल्या इच्छा असतात, तसं फ्लाइंग मध्ये माझी ही इच्छा होती की मिराज 2000 उडवायचा. सर, तुम्हाला तुमच्या आजीने फक्त काय सांगितलं तेवढं सांगून आपण पुढे जाऊ. जेव्हा तुम्ही म्हणलं आता तुम्ही फ्लाय करणार, आजी असते म्हणजे कसं म्हणतो ना, हे साय म्हणतो ना दुधावरची, आजीने त्यांना काय सांगितलं ते जेव्हा म्हणाले मी फ्लाय करणार? अच्छा, ओके. आता फ्लाइंग मध्ये कसं असतं, तुम्हाला स्लो सायकल चालवता येते का? नाही ना, एकदम स्लो नाही करता येत, तुम्हाला थोडीशी स्पीड लागते है ना, बॅलन्स मेंटेन करण्यासाठी. फ्लाइंग मध्ये जर तुम्हाला सेफ्टीसाठी जर कोणत्या दोन गोष्टी जर लागणार असतील तर ती स्पीड, जास्त स्पीड आणि जास्त हाईट. ह्या दोन्हीमुळे तुम्हाला वेळ भेटतो. काही जर खराब झालं तर वेळ भेटतो विचार करण्याचा, त्याला रेक्टिफाय करण्याचा आणि रिकव्हर होण्याचा. कमी हाईट किंवा कमी स्पीड मध्ये वेळ नाही भेटत. तर म्हणजे फ्लाइंग मध्ये आम्ही म्हणतो की हाईट अँड स्पीड ह्या दोन गोष्टी तुमच्या हातात असल्या पाहिजेत फॉर मोर सेफ्टी. आणि माझी आजी मला दरवेळेस म्हणायची, हळू चालवून खाली खाली राहा, जास्त वर जाऊ नको. तिला ती उंचीची भीती होती. सो हे आजी ही आजीच असते ना. आणि प्रत्येक घरातला मुलगा जेव्हा असा एअरफोर्समध्ये, नेव्हीमध्ये, इंडियन म्हणजे आर्म फोर्सेसमध्ये जातो, तेव्हा जस्ट रिमेंबर की घरच्यांची एक मानसिकता काय असते. त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं. नो डाऊट दे फाईट फॉर अस, दे डू एव्हरीथिंग फॉर अस, पण देन आवर रिस्पॉन्सिबिलिटी इज ऑल्सो देअर टू बी गुड इंडियन सिटीजन्स, राईट? हा तर सर इट लुक सो स्मार्ट. हे काय आहे मागे? दिस इज MiG-23. MiG-23. ओके. मी इनिशियल 6 वर्ष मेनली रशियन एअरक्राफ्ट उडवले होते. दिस इज म्हणजे आता आपण जे पण प्रोक्युअरमेंट करतो एअरक्राफ्ट किंवा वेपन्स, हे मेनली आपलं ऍडव्हर्सरी जे आपले शत्रू आहेत त्यांची केपेबिलिटी काय आहे आणि त्याच्या विरोधात आपण काय घेऊ शकतो. तो दिस एअरक्राफ्ट वॉज बॉट टू काउंटर F-16. ऐकलं असेल नाव, अभिनंदननी उडवलं होतं रे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान, माहितीत ना? ऐकलंय तुम्ही? लहान असतील ही मुलं. सर विल गो अहेड. हाँ, आता ये बता, एक मुझे पूछना था कि 2700 तास सरांनी फ्लाइंग केलं, राईट? आणि 1700 2700 आणि 1700 तुम्ही ट्रेनिंग दिलं. ऑलमोस्ट 1500. ऑलमोस्ट म्हणजे 3500 अबाव. आउट ऑफ 2700 अराउंड 1000 to 1200 hours इज माय इन्स्ट्रक्शन. म्हणजे मी शिकवलं. राईट. म्हणजे साधारण माझ्या मते वर्षातला आपण डेज कॅल्क्युलेट केले, डिवाइड करा 2700 डिवायडेड बाय दिस, कितीतरी येतील, हाफ इयर तर नक्की असेल ते. मग तुम्ही असे विमानातच जवळजवळ वर्षातलं कंटिन्यू धरलं तर नियरली 3/4 इयर युअर इन अ एअरक्राफ्ट. हा, ऍब्सोल्युटली. आता हे तुमचं काय होतं? ओके, दिस इज अ फोटोग्राफ. मिराज 2000 मध्ये होतो. तिथनं नंतर मग मी इन्स्ट्रक्टरचा कोर्स केला आणि आय वॉज पोस्टेड आउट. म्हणजे मिराज 2000 मधनं मी बिदरला पोस्टिंग जात होतो. सो एक ट्रेडिशन आहे दर स्क्वॉड्रनची, फिनी फ्लाईट म्हणजे लास्ट फ्लाईट. त्या टेन्युअरची तुमची लास्ट सॉटी जी असते, फ्लाइंग असते, त्याच्यानंतर पूर्ण म्हणजे फॅमिलीला बोलवतात. एक सेकंड ना, सॉटी म्हणजे हे जे जातात ना उडान भरणे, हर उडान को सॉटी बोलते. हा, तर त्यांची ती ही लास्ट या मिराज 2000 मध्ये शेवटची सॉटी होती. हे कोण आहे सर?
दिस इज वर्षा जी बाजूला बसले, माय वाईफ. हा माझा मोठा मुलगा पार्थ. ही हॅज क्लिअर्ड UPSC, इज गोइंग फॉर SSB नाव. या सर, पाणी का दिसतंय आणि तुम्ही भिजलेले का? काय पाऊस पडला? नाही नाही, दिस इज ऍक्च्युली ट्रेडिशन आहे. तर जनरली फ्लाईट उतरल्यानंतर मग सगळे सिनियर ज्युनियर्स मिळून मग बकेटने पाणी टाकतात आणि नंतर मग वी हॅव अ टी, फोटोग्राफ वगैरे, जस्ट टू से गुड बाय अँड विश. अरे वा, म्हणजे आजी सोनियाचा दिनू वर्षी अमृताचा घनू, तसं तुमच्या अंगावर अमृत ते टाकतात की आता येस तुम्ही खूप काम केले. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या ट्रॅडिशन्स आहेत. मिलिटरीच्या, आर्मीच्या वेगळ्या आहेत, नेव्हीच्या वेगळ्या आहेत, एअरफोर्सच्या वेगळ्या आहेत. तर हे असं करताना मॅडम सुद्धा त्याच्यामध्ये इक्वली भिजलेल्या आहेत. आपल्या घरच्या माणसांनी, आपल्या मुलाच्या वडिलांनी आपल्याला एवढं डेडिकेशननी करणं आणि जे सतत निघालं घरातनं की माणूस परत येईपर्यंत एक धाकधूक असणं स्वाभाविक आहे. आकाशात काय होतं हे कुठे, तुम्ही घरी गेला तरी आई 10 वेळा विचारते ना, अरे पोचलात की नाही, अरे आलात की नाही. आपण रस्त्यावर काळजी करतो, तर काय होत असेल. आणि ते ह्या मॅडमनी इतकी त्यांना साथ दिलेली आहे. तर जोरदार टाळ्या मॅडमच्या कॅलिबरसाठी. तिथनं मी नंतर ऍज अ इन्स्ट्रक्टर हॉक एअरक्राफ्ट मध्ये होतो. दिस इज अ ब्रिटिश एअरक्राफ्ट आणि हे ट्रेनिंगसाठी वापरलं जातं. इंटरमिडिएट ट्रेनर म्हणजे फायटर्स आणि ट्रेनिंग बेसिक ट्रेनिंगच्या मधला इंटरमिडिएट ग्रॅज्युअली अपग्रेड होतात. तर याच्यामध्ये मी जवळपास 4.5 वर्ष इन्स्ट्रक्शनल केलंय. तुम्ही पाहिलं असेल तर मागं 2 कॉकपिट आहेत, 2 जण बसू शकतात. तर मागे इन्स्ट्रक्टर बसतो आणि पुढं ट्रेनी बसतो. अच्छा, इन्स्ट्रक्टर मागे आणि हो. ट्रेनीनी पुढे हा. तर मी त्याला मागून फ्लाय करून डेमॉन्स्ट्रेट करतो आणि त्याला मग परत रिपीट करायचं. दोन्ही कॉकपिट मध्ये ते कंट्रोल्स आहेत. आणि दिस वॉज वन ऑफ द हेक्टिक पिरियड त्या 4.5 वर्ष. कारण जनरली आम्ही सकाळी 5:30-6 वाजता ब्रीफिंगला जायचो. वी यूज्ड टू कम बॅक ॲट अराउंड 8-8:30 इन नाईट. त्याच्यामध्ये मग ब्रीफ करणे त्यांना, मग फ्लाय करून येणे, त्यांना डीब्रीफ करणे, रिपोर्ट्स बनवणे. सो दिस वॉज वन ऑफ द हेक्टिक पिरियड. आणि याच्यानंतर मग आय जॉईन सूर्यकिरण. पण मग मला एकच हवंय की स्वतः राईड करणं सोलो आणि एकाला ट्रेन करून धरावं, म्हणजे अनट्रेन्ड, अप्रशिक्षित म्हणायला हवं, अप्रशिक्षित. तर त्याच्या मागे बसणं, याला डेअरिंग कुठल्याला जास्त लागतं? हो, ज्याला माहित नाही तू काय करतो चुका, त्याच्या मागे बसणे. कारण जो आम्हाला ऍज अ इन्स्ट्रक्टर मी आय रिअलाइज द इम्पॉर्टन्स ऑर दी रिस्पेक्ट फॉर टीचर्स when I became an instructor. टीचर्स आहेत, टीचरना टाळ्या द्या जोरात. कारण एखाद्याला घडवणे ही सर्वात मोठं चॅलेंज आहे. आणि सर्व स्टुडंट सेम नसतात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे शिकवावं लागतं. तर जोपर्यंत तुम्हाला चुका करू देणार नाही तोपर्यंत इन्स्ट्रक्टरला कळणार नाही की तू म्हणजे काय शिकवायचं, काय चूक करतो आणि काय करेक्शन्स करायचे. ऍज अ इन्स्ट्रक्टर आम्हाला मग सांगितलं जातं की त्यांना चुका करू द्या, कुठपर्यंत करू द्या. हे तिचं रिस्की प्रोफेशन, खूपच रिस्क आहे. तो कुठपर्यंत त्याला चूक करू द्यायची आणि कोणत्या वेळेस आपण ते कंट्रोल टेक ओव्हर करून सेव्ह करायचं, हे खूप फाईन लाईन आहे. थोडी जजमेंट मध्ये चूक झाली तर म्हणजे ऍक्सिडेंट होऊ शकतो. हे बघून आणि हे बघून एक काय फिलिंग आहे, जस्ट आय वॉन्ट अ फिलिंग. मग आपण त्या जाऊच त्याच्यावर. ओके. आणि हे सगळे मला युनिफॉर्म मध्ये किती झिप्स तुम्हाला लावायला माणूस असतो का तुम्ही लावता या झिप्स? नाही, आमचा आम्ही लावतो. आता याच्यामध्ये असं आहे, दिस अ डिस्प्ले ओव्हरऑल बेसिकली फ्लाइंगचे जो ड्रेस आहे. आता याच्यामध्ये फ्लाइंग मध्ये जो आम्ही ड्रेस घालतो, कारण गाडीला जर काही खराबी झाली ना तर आपण साईडला थांबू शकतो, पण एअरक्राफ्ट कुठं साईडला थांबू शकत नाही. त्याच्यामुळे केअरफुल राहावं लागतं. तर आपण अशी कोणतीच गोष्ट नाहीये जी हार्ड आहे आणि पडू शकते कॉकपिटमध्ये. म्हणजे फ्लाइंग कंट्रोल्सला कुठं ऑब्स्ट्रक्शन होण्याचे चान्सेस कमी करण्यासाठी पूर्ण झिप आणि वेलक्रो मध्ये बनवलेला ड्रेस आहे. अँड दिस क्लॉथ इज फायर रेझिस्टंट कपडा, म्हणजे आणि जरी आग लागली तर तो चिटकत नाही बॉडीला. ओके, इट जस्ट फॉल्स अवे, म्हणजे प्रोटेक्शनसाठी. आणि हे वरचे जे आहेत, आता दिस इज ऑक्सिजन साठी आहे, जे एअरक्राफ्ट मधून ऑक्सिजन सप्लाय केलं. तुम्हाला दिसतंय बेटा? थोडस. दिस इज कनेक्टेड टू द एअरक्राफ्ट आणि मास्क. ओके, ज्याच्यातनं ऑक्सिजन येतं. आणि हा जो जी सूट आहे इथनं पोटापासून खाली, तर हे जे
आता गुडघ्याजवळ तुम्हाला ब्रेक दिसेल, खाली पाऊच आहे, तिथे मांडीवरती आहे. आता हे एक्सप्लेन करायचं म्हणजे आपण गोफन फिरवतो हो ना. आय डोंट नो वेदर माहितीये का तुम्हाला, असा करून दगड ठाक करून मारायचा. सेंट्रीफ्यूज बेसिकली काही फिरवतो वेळेस काय होतं, म्हणजे हेवी जे आहे ते बाहेरच्या साईडला फेकलं जातं ना. तर जेव्हा आम्ही टर्न्स वगैरे करतो, हायजी मनूवर्स करतो, त्याच्यामध्ये काय होतं, रक्त पूर्ण इट स्टार्ट गोइंग टुवर्ड्स युअर टोज, खाली पायाकडे जायला लागतं. आणि त्याच्यानं काय होतं, ब्रेनला रक्ताचा सप्लाय होत नाही. आणि जर म्हणजे डिले झाला तर त्याच्यामध्ये अनकॉन्शियस होण्याचे पण चान्सेस असतात. तर ते अवॉइड करण्यासाठी याच्यामध्ये पाउचेस बनलेले असतात, अँड इट इज ऑल्सो कनेक्टेड टू एअरक्राफ्ट. तर जसं जसं जी वाढेल, म्हणजे इट्स लाईक बॅग टाईप असते, त्याच्यात हवा भरली जाते. तो पूल आम्ही 5G 6G टर्न करतो, टाईट टर्न केलं की तुम्हाला ते जायंट व्हील मध्ये बसलं कोणी, हो, तुम्हाला खाली उतरतो असं पोट वर आल्यासारखं वाटतं ना, दॅट इज नेगेटिव्ह जी. ओके, अँड वेन इट स्टार्ट्स पुशिंग डाऊन इट इज पॉझिटिव्ह जी. ठीक आहे, ग्रॅव्हिटी. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मग तिथं हवा भरली जाते की रक्त खाली जाऊ नये. दिस ऑल्सो प्रोटेक्शन. आता हा जो 4 नंबर आहे हा सूर्यकिरणचा माझा पोझिशनचा नंबर आहे. ते आपण आता बघूया. हा, विल गो फॉर. आता आपण ना, डू यू वॉन्ट मी टू एक्सप्लेन व्हॉट इज 4? देन दे विल रिअलाइज. चालेल. ओके, दिस इज 9 एअरक्राफ्ट फॉर्मेशन. ठीक आहे. ओके, माझ्या म्हणजे ड्रॉइंग ठीक नाहीये, जस्ट व्हिज्युअलाइज की हे एअरक्राफ्ट आहे. तर ही लीडरची पोझिशन आहे, पोझिशन 1. ठीक आहे. दिस इज नंबर 4 and this is number 7. Right side all even numbers आहेत. 2, 6, काय उरलं, 8. जोरात बोला. आणि राहिला आता सांगा. लेफ्ट साइड ऑड नंबर्स आहेत, 3. व्हेरी नाईस. आता याच्यामध्ये कसं आहे, जेव्हा आम्ही या फॉर्मेशन्स मध्ये फ्लाय करतो ना, 2 एअरक्राफ्टच्या मध्ये डिस्टन्स इज अप्रॉक्सिमेटली 3 to 5 meters. ओके, इट्स व्हेरी क्लोज. आणि ही जी पोझिशन आहे इज द मोस्ट ट्रिकी पोझिशन. कारण माझ्या विमानाला काही झालं ना, तर मला कोणत्याच साईडला जागा नाहीये तिथनं निघण्यासाठी. आय एम सराउंडेड बाय अदर प्लेन्स. राईट. दॅट इज वाय दिस इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट पोझिशन टू फ्लाय. आणि अगेन बिकॉज त्याच्यामध्ये तेवढं ऍडव्हेंचर आणि चॅलेंज होतं, इट्स मोस्ट प्रेस्टिजियस पोझिशन ऑल्सो टू फ्लाय. आपण बघूया. आणि याच्यात 4 नंबर सतत बघायचं बरं. एरो इंडियाच आहे. हा, असे तुम्ही निघता सर, इथे मानसिकता तयार झाली आहे तुमची. त्याच्या अगोदरच झाली आहे, ऑलरेडी झालेली आहे. ओके ओके ओके. आता हे येस. आता सर इथे सगळे एकत्र आहेत. हो, म्हणजे ऑल 9 तुम्ही तिथे एकत्र आले, बरोबर. नाउ यू विल फाइंड दे मेकिंग अ डायमंड. जिथे ती पोझिशन बनवली. हा, दिस इज नंबर 4. कळालं का? नंबर 4 आणि हे डायमंड. ठीक आहे, दिस इज डायमंड फॉर्मेशन. आणि तुम्ही असे आहात. हो, आता वर जातोय इथनं. इट इज बेसिकली अ मनूवर. आता आम्ही बॅक वरती येतोय, अँड देन यू विल कम डाऊन. आता बघा ते कसे बॅक वरती आहे असं, आणि आता खाली येतोय आम्ही जमिनीकडं. टाळ्या. सर आमच्या मुलांना दाखवा. हो हो, नक्की नक्की. इथलं तेजसचं चित्र लागतं. आला.
आला तेजसचा बरोबर. नाही पुढे अजून पुढे जाऊ मग ते जाईल आला. ओके, जस्ट व्हिज्युअलाइज दिस मेकिंग अ ट्रायंगल विथ द लीडर इन फ्रंट. आता याच्यामध्ये Su-30 मध्ये फरक काय? Su-30चं नाक जास्त लांब आहे. ओके, नेक्स्ट फॉर्मेशन तुम्हाला कळेल. हे कळलं फॉर्मेशन. आता सुखाई 30 सुई सुखाई. दिसायला लागल्या इथं बघा सुखाई 30. सांगा मला. ओके, याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल तुम्हाला फक्त सांगतो. आता ह्याच्यात जे फॉर्मेशन्स आम्ही मेंटेन करतो ना, लीडरला त्याच्याकडे आम्ही म्हणजे आय लुक एट ईच अदर. ठीक आहे, सगळ्यांना नाही पाहत आम्ही. ओके, फक्त लीडर हा आहे जो आसपास पाहतो आणि पोझिशन करून जिथे डायस आहे किंवा स्पेक्टेटर्स आहेत त्यांच्याप्रमाणे तो मनोवर करतो. बाकी आम्ही एकमेकाला बघून पोझिशन मेंटेन करतो. ठीक आहे, आता याच्यात डिफिकल्टी लेवल आहे की दिस इज फर्स्ट प्लेन, म्हणजे तो फक्त लीडरला पाहतोय. पण त्याच्या मागचा जो आहे तो सेकंड प्लेन वरती आहे. याच्यात डिफिकल्टी तुम्हाला समजणार नाही, पण हा जर म्हणजे लीडर थोडा हल्ला ना तर हा ऍडजस्ट करतो. याची रिॲक्शन त्याच्या नंतर येते. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे त्याचे काय म्हणतात अँप्लिट्यूड म्हणजे मनोवरिंग म्हणजे खूप हार्श होते. सेकंड प्लेन नाव ऍक्च्युली हे सेकंड प्लेन म्हणजे हा थर्ड प्लेनला आहे, हा फोर्थ प्लेनला आहे. त्यामुळे जे म्हणजे इट रिक्वायर्स लॉट ऑफ फिनेस, लॉट ऑफ पेशन्स आणि प्रिसिजन. कारण स्मोक मध्ये ना थोडंसं हल्लं तर स्मोक असे वेव्ह बनतात, ते पण छान दिसत नाही. आता हे डिटॅच होतंय बघे. कुठलं झालं? हा, नंबर 7 निघाला तिथनं. 7 बाजूला झाला, बघितलात? आता तो कसा आलाय बघा. हा, जस्ट कॉन्सन्ट्रेट. He is somewhere. He is upside down. आणि हे सगळं होतंय 300 फुटावरती, 300 फीट फ्रॉम ग्राउंड. हे बघा, त्यांनी म्हणजे हे असं आहे का, हे उलट चालवलं. हा, अरे यार, फ्लाइंग उलट. बापरे. आणि आता सुलट. हा, आता सरळ झाला. इथे पॉज करायचं. पॉज करू. ओके, मी करू का? याच्यामध्ये म्हणजे ऑडियन्स तुम्ही आहात तर दे आर कमिंग फ्रॉम लेफ्ट, दे पुल अप लाईक दिस लूप आणि असं ट्विस्ट होऊन मग असे खाली येणार. याच्यामध्ये तुम्ही एक व्हिज्युअलाइज करा. तुम्ही आता जर 2 सर्कल वेगवेगळ्या रेडियसचे बनवले ना, है ना, तर एकाच अँगलला पण रेडियस वेगळा असल्यामुळे तर ट्रॅव्हल डिस्टन्स चेंज होतो. कळालं? म्हणजे आउटर वन इज ट्रॅव्हलिंग लार्जर डिस्टन्स, त्यामुळे स्पीड व्हेरिएशन्स येते. तर याच्यामध्ये जेव्हा आपण टर्न करतो ना, तर हा जो बाहेरचा आहे हा म्हणजे ऍक्सेलरेटर द्यावं लागतं. थ्रॉटल म्हणतात, ऍक्सेलरेटर द्यावं लागतं तर पोझिशन मेंटेन करण्यासाठी याला कमी करावी लागते. पण खाली येते वेळेस मग ते परत, तर इतके ऍडजस्टमेंट्स असतात ते पोझिशन मेंटेन करण्यासाठी. ऍक्च्युली इन एसी कॉकपिट मध्ये आम्ही 25 ते 30 मिनिटांमध्ये घामाने पूर्ण भिजलेलो असायचो. पण त्याच्यानंतर ते आम्हाला सॅटिस्फॅक्शन पण होतं की आम्ही काहीतरी अचीव्ह केलं. दॅट इज मोर इम्पॉर्टंट.
हे बघा आता टर्न करतात, ट्विस्ट होत आहेत. दिसतंय? ओके, दिस इज अ बॉम्ब बस्ट मनोवर. म्हणजे लूप करून खाली येते वेळेस ना, कमांड आल्यानंतर सर्व असे स्प्रेड होतात लाईक सनरेज गोइंग इन ऑल डायरेक्शन. आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळे ग्रुप्स बनवून मग एक्सरसाइज होते. तर जस्ट सी हाऊ इट लुक्स. आता दोन विमानं दोन साईडने येत आहेत, म्हणजे 4 आहेत. ठीक आहे, दे क्रॉस इच अदर. आणि हे खूप जवळ होत आहे, जस्ट 3-5 मीटर्सच्या अंतरात क्रॉस होत आहे. अजून एक कट आहे. आहे. हे बघ, थोडी पुढे जाऊ. मला ते DNA बघायचं. ओके, दिस इज अल्फा मनोवर. ठीक आहे, ए बनवतात. आता ए मधली लाईन दिसत नाहीये ना, यू विल फाइंड इट. आता हा वरती आहे, हे दोन, त्याच्या खाली एक स्टेप, त्याच्या खाली आणखीन वाईड सेकंड स्टेप. ठीक आहे, आणि हे जवळपास एक 200 फुटावरती असेल जमिनीपासून. मधली लाईन मिसिंग आहे ना. ओके, that guy goes inside. ओके, दिस इज DNA मनोवर. ठीक आहे, ते बघा, जस्ट सी. दिसतंय? हे बघ, 3 एअरक्राफ्ट आर फ्लाइंग विथ स्मोक, आणि 2 एअरक्राफ्ट त्यांच्या मागं ऑपोजिट सर्कल मध्ये त्यांच्या अराउंड फिरतायत. ओके, येस. आणि हे दोघेही एकमेकांना ते फिरत फिरत बघतायत क्रॅश होऊ नये म्हणून. He has come back. आता सर फेब्रुवारी 19 काय झालं? तर फेब्रुवारी 19 मध्ये ड्युरिंग वन ऑफ द डिस्प्लेज माझा ऍक्सिडेंट झाला होता. 2 एअरक्राफ्ट मिड एअर कोलाइड झाले, त्यात मी पण एक होतो. अँड त्यामध्ये आय इजेक्टेड अलॉंग विथ माय को पायलट. इजेक्टेड मध्ये त्यात सीट असते, यू पुल द हँडल आणि पॅराशूटने बाहेर आलो. बट अनफॉर्च्युनेटली दुसऱ्या विमानात जो माझा कलीग होता, ही एक्सपायर्ड in that crash. That was shocking in the sense, basically तोपर्यंत ना मला कशाची भीती नव्हती. ओके, बिकॉज मला असं वाटायचं की मी हे करू शकतो तर मी काहीही करू शकतो. इट वॉज नॉट कॉम्प्लिसन्सी, बट इट वॉज मे बी कॉन्फिडन्स असा होता की मला काही होणार नाही. आणि तो जो झटका लागला, मला थोडीशी इंजुरी झाली होती. मला डाव्या डोळ्यांमध्ये थोडीशी नाही, त्यांची इंजुरी मी सांगू का? कारण ते सांगत नाही. ते 1.5 वर्ष ते बेडवर होते, इफ आय एम नॉट रॉंग.
डोळ्यामध्ये ते आता तुम्ही इमॅजिन कर 4 नंबर वगैरे बघितलं ना कुठे, तिथून जर माणूस खाली पडला तर शरीराचं काय शिल्लक राहिलं असेल? हाडं आहेत काय? लोखंड नाही आहे? मग ती सगळी बऱ्यापैकी त्यांना फ्रॅक्चर झालेलं, डोळ्यामध्ये सगळं गेलेलं, एक तर एवढा जबर मानसिक तणाव आणि शरीर बिलकुल आपण जो उभं राहून सगळं करतो ते नसता, ते हॉरिझॉन्टल बेडवर 1.5-2 वर्ष राहिल्यानंतर एखाद्या माणसानी त्यांचा ऍक्सिडेंट होणं ही ओके, ऍक्सिडेंट होतात, त्याला काही पर्याय नसतो, तिथे नाही मला थांबायचं. त्यांना तिथलं ते जे त्यांच्या मनात आलेलं होतं ते नाही. ऍक्सिडेंट नंतर त्यांनी ही कुठे रिटायर्ड काढला, मी माझा युनिफॉर्म अँड नाव आय स्टे विथ माय चाइल्ड विथ माय वाईफ असं म्हणू शकतो माणूस. त्यांनी नाही केलं. त्यांनी काय केलं? अगेन ते जसे स्वतःच्या पायावर उभे राहिले. ही जॉईन बॅक टू इंडियन एअरफोर्स अँड नाव ही इज अ विंग कमांडर. And not only wing commander, but he is an instructor in NDA. याच्यापेक्षा मोठं 3Cs 4Ds कॉम्बिनेशन एंड दिमाग में डालना है, जो अनादर डी मैंने बोला था. तो इसका और कोई कॉम्बिनेशन होता है? ओनली थिंग ही डजंट लाइक टू से कि उसको क्या हुआ था उनको. तो इसके लिए मैंने कहा की इतक्या माणसांनी, म्हणजे फिनिक्स पक्ष म्हणतो आपण, राखेतून उभा राहतो तसे ते उभे राहिलेत. तर छोट्या छोट्या गोष्टींनी आज तुम्ही नर्वस होता, ते होणार नहीं होणार. सितारों के आगे जहां और भी है, अब तुम्हारे इम्तिहान और भी है. इम्तिहान इस परीक्षा. तू शाहीन है, शाहीन मतलब ससाणा, आणि परवाज म्हणजे झेप घेणं. तू शाहीन है, परवाज है नाकाम तेरा, तेरे सामने आसमां और भी है. वी विश यू ऑल द बेस्ट सर, वी विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. ओके स्टुडंट्स, पूर्ण याच्या मागचं म्हणजे सांगण्याचा उद्देश हा होता की व्हॉट एव्हर युअर बॅकग्राऊंड, तुमचं आई वडील काय करतात, फॅमिली स्टेटस काय, पैसा आहे नाही, तुम्ही कोणत्याही याच्यातनं बॅकग्राऊंडमधनं येऊ शकता आणि यू कॅन मेक युअर ओन वर्ल्ड. तुम्ही आपलं विश्व तयार करू शकता. पण त्याच्यासाठी एम काय आहे? हॅव अ एम आणि फोकस युअर एनर्जी. ठीक, लहान आहात तुम्ही, पण जेवढा लवकर तुम्हाला ते एम भेटेल, तुम्हाला काय अचीव्ह करायचंय, तेवढ्या लवकर तुम्ही स्वतःला प्रिपेअर करू शकाल. हे मला माझ्या नशिबानं सैनिक स्कूलमध्ये लवकर भेटलं. ओके, त्यामुळे तुम्हाला जे काही करायचंय ते तुम्ही ठरवून त्याच्याप्रमाणे वाटचाल चालू करा. सो व्हॉट वी से, यू म्हणजे मी, यू मीन्स यू ऑल अँड वी ऑल. अंडरस्टूड? सो यापुढे तुम्ही तुमच्या आयुष्याला एक वेगळा विचार करणार. हे आपलं फर्स्ट सेशन आहे. अशी आपल्याकडे 16 स्टालवर्ड्स येणार आहेत. सो तुम्हाला आज खूप आनंद झाला? येस. तो तुमच्या विचारधनमध्ये जाणार आणि त्याप्रमाणे तुम्ही ते करणार. आणि या सरांना आल्याबद्दल काय करणार? जोरदार जय हिंद. जय हिंद. मेरा देश मेरी पहचान, मेरा देश मेरी पहचान. जान हमारी हिंदुस्तान, शान हमारी हिंदुस्तान, इस वतन पर हम कुर्बान. मेरा देश मेरी पहचान. हिंदू सिख ईसाई मुसलमान, सबका एक ही सपना, एक ही अरमान. हिंदू सिख ईसाई मुसलमान, सबका एक ही सपना, एक ही अरमान. चुकाना है इस मिट्टी का एहसान. You are the strength of this country और इसके लिए मेरा देश